tan x. ओके, आपण याला x म्हणणार. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. डिफरन्शिएट कशाने करायचं? x न करायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ कॉस ऑफ tan x. ब्रॅकेट जितके ओपन केले तितके क्लोज करायचे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा काय मिळणार मुलांनो? dy अपॉन dx. याला आपण x म्हणलं, हे झालं sin x. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. cos x म्हणजे cos ऑफ tan x. ज्याला तुम्ही x म्हणले त्याचा इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा मुलांनो? cos ऑफ tan x चा. ओके, सो cos ऑफ मस्त. चला बोला काय करणार? cos ऑफ tan x इंटू, आता चला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x. याला x म्हणलं, cos x चा काय मिळणार आहे आपल्याला? ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहायचं मायनस साइन x. x म्हणजे काय आपलं? tan x. सो cos ऑफ tan x चा मायनस साइन ऑफ tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा मुलांनो? tan x चा. सो मायनस इंटू कॉस, हे मायनस जे आहे ना ते पुढे घेतलं तरी चालतंय. सो मायनस बोला cos ऑफ tan x इंटू साइन ऑफ tan x इंटू tan x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार? sec square x. That's all. This is your dy by dx. ओके, संपलं मुलांनो. नेक्स्ट पाहूयात आपण आता. सेकंड वन आपल्याला दिलेलं आहे sin to the power 2/5 log x. sin to the power 2/5 log x. तर सर्वात पहिले साइन कॉस टॅन कॉस सेक कोसेक कशाचाही पॉवर जर कॉन्स्टंट टर्म असेल म्हणजे एनी नंबर एनी अल्फाबेट एनी सिम्बॉल that time we have to use the formula x to the power n. Let y is equals to sin to the power 2/5 log x. Therefore y is equals to sin of log x to the power 2/5. Differentiate with respective x. So derivatives of y is equals to derivatives of sin to the power log x to the power काय लिहिता येते मुलांनो? 2/5. ओके, सो y चा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आपल्याला? dy अपॉन dx x टू द पॉवर n. n इंटू म्हणजे काय? इंटू 2/5 इंटू साइन ऑफ log x to the power 2/5 minus 1 x to the power n. n into x to the power n minus 1 into derivatives of कशाचा मुलांनो? साइन ऑफ log x चा. आता याच्यानंतर थोडं डायरेक्ट करणार आहेत आपण. आता हे 2/5 ऍज इट इज तुला आपण. ओके, देन इन अ ब्रॅकेट साइन ऑफ log x टू द पॉवर 5 2 1 2 2 मधनं -5 गेले -3/5 इंटू साइन ऑफ log x काय मिळतो? cos ऑफ log x. आणि log x काय मिळणार आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x. दिस इज युअर फायनल आन्सर dy by dx. समजलं बघांनो? व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि सॉल्व करायचं. ठीक आहे, बर हे समजलं का? क्वेश्चन दिसत नाही. क्वेश्चन कसं काय दिसत नाही रे बाबा? अरे क्वेश्चन तर दिसतोय. हा 1 मिनिट. बर
नाही. चला मुलांना सर्वजण आहेत. बरं, ज्ञानेश्वर आहे, समिंद्र पण आहेत. टाले, शेख खूप दिवसाच्या नंतर का. सचिन आहे, साहिल, शुभांगी, सूरज, लाकडे, अल्फाबेट. चला मुलांना एक स्क्रीनशॉट घ्या. चला, काही अडचण असेल तर प्लीज कमेंट करून विचारा, आणि नसेल तर खूप चांगलं. ठीक आहे. आता आपण पहिल्यापासून शिकल्यावर झाले ते डेरिव्हेटिव्ह. आता ते किती वेळ शिकवू ना. मला वाटतं आपण इंटिग्रेशन चालू करावं पाहिजे 2 वाजता. चला मुलांना आजचा तिसरा प्रॉब्लेम पाहूयात आपण. रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. Solution, let y equals to root of tan of root x. आता आपल्याला सांगा डेरिव्हेटिव्ह कशाचा माहिती आहे? फक्त रूट एक्स चा. म्हणजे रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स माहिती आहे नाही. मग रूट एक्स माहिती आहे, त्या ओव्हरऑल टर्मला काय म्हणणार तुम्ही? एक्स. ओके, याला करतोय आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा घ्यायचा? इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा घेणार आपण? टॅन ऑफ रूट एक्स. y चा काय मिळतो मुलांनो? dy अपॉन dx. हा सॉरी, हे पूर्ण टर्मचा घ्यायचा आहे ना आपल्याला, आपण अर्धच लिहिलं. रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. y चा मिळाला dy बाय x. रूट एक्स एक्स म्हणला आपण, तर रूट एक्स चा काय मिळतो? 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स, म्हणजे टॅन ऑफ रूट एक्स. सो रूट एक्स चा मिळाला 1/2 रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा? टॅन ऑफ रूट एक्स. ओके, सो 1 डिवायडेड बाय 2 रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स इंटू टॅन एक्स चा काय मिळतो मुलांनो? सेक स्क्वेअर एक्स, म्हणजे सेक स्क्वेअर रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा? रूट एक्स चा. 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स. ओके, बे दोन्ही 4, म्हणजे फायनली तुम्हाला इथे लिहिता येणार dy अपॉन dx. 1 इंटू सेक स्क्वेअर रूट एक्स, सेक स्क्वेअर रूट एक्स होल डिवायडेड बाय बे दोन्ही 4 होल रूट एक्स इंटू रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. दॅट्स ऑल. संपलं मुलांना, ह्याच्या पुढे आपल्याला काही करता येत नाही. ठीक आहे, नेक्स्ट पाहूयात आपण. बर, काय अडचण आहे का कुणाला? ब्लर होत आहे? तस दिसतंय बऱ्यापैकी. टॅन स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. बरं, हे समजलं का? प्लीज कमेंट करा. परत रिपीट करायचंय? समजलं? बर, यस.
ओके चला द्या लक्ष. टॅनचा इथं स्क्वेअर आहे म्हणजे एक्स टू दी पॉवर एनचा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. तर सर्वात पहिले आपण लिहितोय लेट वाय इज इक्वल्स टू टॅन स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके त्याला थोडं सिम्प्लिफाय करूयात आपण. सो देअरफॉर वाय इज इक्वल्स टू ब्रॅकेटच्या आतमध्ये टॅन ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब टू दी पॉवर 2. ओके सो टॅन स्क्वेअर आहे त्याला होल स्क्वेअर देऊन टाकलं. आता याला करणार आपण डिफरन्शिएट. काय करायचं याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा मुलांनो वायचा इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा टॅन ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब टू दी पॉवर 2. वायचं काय मिळणार आहे dy अपॉन dx एक्स टू दी पॉवर एन. एन इंटू म्हणजे काय इंटू 2 इंटू टॅन ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब टू दी पॉवर 2 मायनस 1. एक्स टू दी पॉवर एन एन इंटू एक्स टू दी पॉवर एन मायनस 1 इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा मुलांनो टॅन ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूबचा. बरोबर आहे हे 2 ॲज इट इज टॅन ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब टू दी पॉवर 2 मध्ये गेला 1. टॅन एक्स चा याला एक्स म्हणलं तर टॅन एक्स चा रिड्यूस काय मिळणार सेक स्क्वेअर. हे 1 नाही तरी चालते. सेक स्क्वेअर एक्स म्हणजे सेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. टॅन एक्स चा रिड्यूस सेक स्क्वेअर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा लॉग ऑफ एक्स क्यूबचा. हे 2 इंटू टॅन ऑफ log x cube into sec square log x cube into log of x cube चा काय मिळणार 1 divided by x cube into derivative of x cube चा काय मिळतोय 3x square. बरोबर आहे. मग आता हे x स्क्वेअर आणि क्यूब पैकी स्क्वेअर कटलं तर फायनली काय मिळणार आपल्याला सांगा dy अपॉन dx इज इक्वल्स टू. मला वाटतं हे दिसत नाहीये का मुलांनो सर्व खाली दिसत नाही का तुम्हाला हे आता जे लिहितोय ते दिसतंय का ओकेच नाही तू आता काय असते की बाबा नाहीच म्हणते नाही दिसेल. अरे बर माझ्या मोबाईल मध्ये तर दिसतंय ना रे. हे काय आता मी जॉईन झालेलो आहे ना परत थोडं पाठीमाग घ्या कॅमेरा. त्यांची खूप जास्त इच्छा आहे व्यवस्थित करा मॅनेज त्या हिशोबाने. टू टॅन ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू सेक्स स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू 3/x. कारण हे एक्स स्क्वेअर आणि क्यूब पैकी कटलं तर 3 एक 3 भागिले एक्स संपलं. दिस इज युअर फायनल आन्सर. बरं हे समजलंय का तुम्हाला मुलांना तुम्हाला समजलंय का प्लीज कमेंट करा एकदा. ओके चला छान शाबास. नेक्स्ट पाहूयात आता आपण स्क्रीनशॉट पटकन. चला झाला असेलच ते.
बरं, याचा आन्सर तुम्ही स्वतः काढून दाखवा बरं मुलांनो. e⁻⁵ -x - 3 ह्याला सॉल्व्ह करा आणि मला लगेच आन्सर पाठवा. चला पाहूयात आपण पुन्हा कुणाला सॉल्व्ह होते. e⁻x + 2 log x करा बरं सॉल्व्ह. तुमची रिक्वायरमेंट होती ना व्हिडिओ रेकॉर्डेड झाले पाहिजेत, तर केले बघा. तुमच्या याच्यावरती रेकॉर्डिंग म्हणून येते बघा. आपल्या चॅटिंग सगळं रेकॉर्डिंग होते याच्यामध्ये. आता आपण जे शिकतोय ते लेक्चर रेकॉर्डेड व्हायला, म्हणजे याच्यानंतर तुम्ही ऍबसेंट असताल किंवा एखाद्या वेळेस उशीर झालेला असेल किंवा हे लेक्चर असताना नाही समजलं नसेल, रिपीट पाहिजे, तर आम्हाला फक्त एकदा फोन करायचं, हे या तारखेचं आम्हाला लेक्चर समजलेलं नाहीये, तेवढं फक्त विचारायचं, त्याची लिंक सेंड केल्या जाईल. अरे याले की नाही आन्सर? तुम्हाला नाही जॉईन झाला का आज? चला मुलांनो, अरे एकही नाही पाठवत आहे आन्सर. साहिल मुरकुटेचा आन्सर आलं. बरं साहिल, ओके. दुसरं काय ते एकट्यानंच भावतं घेतलं काय रे? दुसरे का नुसते पाहायला आहेत का? e⁻⁵ - x - 3. आता ही दुसरी तिसरी रिव्हिजन असून तुम्ही असंच करायला म्हणल्यावर काय करायचं रे? ते नेक्स्ट चॅप्टर घ्यावा लागतो काय की आपल्याला, एक कामाचं नाही. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. So derivatives of y is equals to derivatives of e⁻⁵ - x - 3. y चा मिळतो डेरिव्हेटिव्ह dy/dx. e⁻x (5x² - x - 3) into derivatives of कशाचा? x चा, म्हणजे 5x² - x - 3 चा. So therefore dy/dx is equals to e⁻⁵ x - 3 in bracket 5 जशात तसा x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, 5 दोन्ही 10, 10x - x चा 1 आणि 3 चा 0. संपलं. हे सुद्धा नाही आलं का तुम्हाला? लेट तिघ जणांचे आन्सर आले. वा शाबास, खूप छान.
याला काय करायचं परत, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. Derivatives of y is equals to derivatives of e to the power x plus 2 log x. इथे तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागते रे बाबा, मी किती वेळ शिकून उपयोग नाही. y चा मिळाला dy by dx, e to the power x चा मिळतो e to the power x, e to the power x plus 2 log x into derivatives of कशाचा, x plus 2 log x e to the power x plus 2 log x into x चा काय मिळतो 1, 2 ला बाहेर काढलं, log x चा काय मिळतो रे 1 by x. ओके, सो फायनली याला लिहिता येते dy upon dx is equals to e to the power x plus 2 log x 1 plus 2 1 2 2 भागिले x. समजलंय, झालं बघा, या पद्धतीने याला सॉल्व करायचंय. ओके सर, ठीक आहे अर्पिता. चला याचा स्क्रीनशॉट घेतला असेल, चांगली गोष्ट आहे. चला सेकंड नंबरचा प्रॉब्लेम पाहूयात. ए टू दी पॉवर रूट एक्स टू दी पॉवर साइन एक्स. उगा कन्फ्यूज करायला ते ब्रॅकेट देऊन टाकले बघा, लक्ष द्या. चला द्या लक्ष द्या. लेट y इक्वल्स टू a to the power root x to the power sin x. त्याला सिम्प्लिफाय करायचं झालं तर y इक्वल्स टू a to the power root x into sin x. ओके, तुम्ही म्हणणार कसं काय सर, तर घातांकाच्या नियमानुसार a to the power m to the power n असा असेल, त्याला आपण लिहू शकतो a to the power m into n, म्हणजे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. तर इथं रूट एक्स टू द पॉवर साइन, तर a to the power रूट एक्स इंटू साइन एक्स. ओके, हा काय करायचं, याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. चला बोला, डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा चांगला y चा. डेरिव्हेटिव्ह ऑफ a टू द पॉवर रूट एक्स इंटू साइन एक्स. y चा काय मिळतो dy अपॉन dx. a टू द पॉवर या पूर्ण टर्मला x म्हणायचं, a टू द पॉवर x डेरिव्हेटिव्ह a टू द पॉवर x इंटू लॉग a इंटू ज्याला तुम्ही x म्हणले त्याचा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा मुलांनो रूट एक्स इंटू साइन एक्स ब्रॅकेटच्या आतमध्ये. याला x म्हणलंय ना, तर a टू द पॉवर x, a टू द पॉवर x इंटू लॉग a. ओके, so a to the power root x into sin x into log a. u into v चा फॉर्म्युला यूज करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ u into v, u म्हणजे रूट x, डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा मुलांनो sin x प्लस sin x, डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा रूट x. ओके,
So therefore, dy upon dx is equals to e to the power root x into sin x into log a. ब्रॅकेटच्या आतमध्ये रूट एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय मिळतो रे कॉस एक्स प्लस साइन एक्स जसं तसं रूट एक्स काय मिळतो मुलांना 1/रूट एक्स ब्रॅकेट सोडायचं नाही. सो dy upon dx is equals to a to the power root x into sin x into log a. सो इथे लिहिणार आपण रूट एक्स इंटू कॉस एक्स प्लस sin x इंटू 1 sin x अपॉन रूट एक्स. संपलं बघा. या पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं. समजलं? समजलं का हे? का रिपीट करायचं? हा रूट एक्स 1/2 रूट एक्स येते बरोबर आहे. इथं काय पाहिजे 2 पाहिजे. चला जाते हैं नेक्स्ट पाहूया. स्क्रीनशॉट घ्या. ज्यांना समजलं त्याने समजलं नसेल तर आर म्हणून पाठवा म्हणजे रिपीट करता येईल मला. चला ओके. चला मुलांना एक प्रॉब्लेम पाहूयात आता आपण. ए टू द पॉवर रूट एक्स मायनस 1 अपॉन इथं प्लस 1 आहे आणि ए टू द पॉवर रूट एक्स मायनस 1. थोडं लक्ष द्या. दोन्ही मध्ये डिव्हिजन आहे. काय करणार आपण लेट y is equals to e to the power root x plus 1 upon e to the power root x minus 1. Differentiate with the respective x. Derivatives of y is equals to derivatives of e to the power root x plus 1 upon e to the power root x minus 1. y चा काय मिळतो डेरिव्हेटिव्ह dy upon dx u by v v e to the power root x minus 1 u by v derivatives of u minus u derivatives of e to the power root x minus 1 u by v derivatives of u minus u derivatives of v whole divided by v चा स्क्वेअर म्हणजे e to the power root x minus 1 whole square. ओके मुलांना ब्रॅकेट नाही ठेवायचा. ब्रॅकेट कंटिन्युअसली ठेवायचा. सो e to the power root x minus 1 into derivatives of दोन्ही प्लस आहे याचा वेगळा डेरिव्हेटिव्ह आणि याचा वेगळा. e to the power root x चा काय मिळणार e to the power root x into root x चा मिळतो 1/2 root x आणि 1 0 minus e to the power root x plus 1 into मायनस साइन याचा वेगळा याचा वेगळा e to the power root x e to the power root x into root x चा मिळतो 1/2 root x and 1 चा 0 whole divided by e to the power root x minus 1 whole square.
तशात तसं e to the power root x to the power root x into root x मिळतो 1/2 root x आणि 1 चा 0. याच्यात तसं e to the power root x to the power root x into root x 1/2 root x 1 चा 0. हे ॲज इट इज. मायनस या साईडला आणि त्या साईडला कॉमन काय निघतंय e to the power root x 1/2 root x. इथं पण तेच आहे, तर हे दोन्ही मधनं पण कॉमन काढून टाका. बोला काय मिळणार. सो e to the power root x into 1 e to the power root x upon 2 root x ब्रॅकेट मध्ये हे कॉमन निघालं. इथं काय आलं सांगा, e to the power root x -1. हे सर्व टर्म्स ऑलरेडी कॉमन निघाले, फक्त एवढं राहतंय आणि मायनस राहतंय. त्या मायनसने याला मल्टिप्लाय करा. मायनस e to the power root x मायनस इंटू प्लस -1 होल डिवाइडेड बाय, बोला होल डिवाइडेड बाय e to the power root x -1 whole square. This plus this minus get cancel. So e to the power root x upon 2 root x into -1 -2 whole divided by e to the power root x -1 whole square. This to this to get cancel. Finally, we have to write dy upon dx is equals to minus e to the power root x upon root x whole divided by e to the power root x -1 whole square. That's all. अरे वा, टॅलेंट जर दिलाय सर, शब्बास, खूप छान. समजलं काय पण हे काय लिहितोय आपण त्या मुलांनो. बरं, दिसायला व्यवस्थित दिसायले का? चला, आज खूप छान प्रॉब्लेम झाले. जवळपास 8 प्रॉब्लेम म्हणजे कमी नाही झाले. आणि काही प्रॉब्लेम तुम्हाला आता होमवर्क देणार आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. ओके, ठीक आहे. चला, स्क्रीनशॉट घ्यायचा. ओके, होमवर्क मला आजचा प्रॉब्लेम आहे cos स्क्वेअर इन ब्रॅकेट log ऑफ 2x + 3. e to the power x into sin 2x plus cos of 2x. चला, हे दोन प्रॉब्लेमच घ्या. झाले जास्त नको, आणखी ओव्हरलोड व्हायचं तुम्हाला. आणि आजचं लेक्चर आपलं संपलेलं आहे. आपण परत 2 वाजता भेटूयात, पाहूयात काय नवीन टॉपिक चालू करता येतो का आपल्याला. ठीक आहे, चला 2 वाजता भेटूयात. थँक्यू.